नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। गुरु शिष्य परंपरा काढा कर असं खाली फिरव ना, खाली फिरवायचं. खाली फिरव येते. हो आता बरोबर. जास्त काळजी त्याला आहे. ओके भेटली परंपरा सगळ्यांना. मला भेटली नाही अजून. थांबा 28 काय चाललंय ना. परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद भक्ति सिद्धांत सरस्वती गौर किशोर भक्ति विनोद बलदेव जगन्नाथ कृष्णनाथ बलवत्तम कृष्णदास रघुनाथ जी रूप स्वरूप सनातन श्री चैतन्य महाप्रभु ईश्वरपुरी नित्यानंद अद्वैत महाधेंद्रपुरी लक्ष्मीपति व्यासतीर्थ ब्रह्मतीर्थ पुरुषोत्तम जयधर्म राजेंद्र विद्यानिधि दयानिधि ज्ञान सिंधु जयतीर्थ अक्षोभ्य माधव नरहरि पद्मनाभ मध्व व्यास नारद ब्रह्मा श्री कृष्ण. मी तुम्हाला 10व्या चॅप्टरचं ऑलरेडी लिहून दिलेलं आहे. ब्रेकअप केलं लास्ट टाइम. जे लोक ॲब्सेंट होतात त्यांनी दुसऱ्याकडनं घ्या. ठीक आहे. आपण 9 चॅप्टर पूर्ण केलेले आहेत. 9वा चॅप्टर जेव्हा एंड झाला तेव्हा शेवटचा श्लोक काय आहे? मनमना भव मत्वतो मध्याय. हा बोला पुढे. तुम्ही काय व्हाल? मला मत परायण व्हाल. काय केल्यावरती? मन बना म्हणजे मला माझं चिंतन करा, मला नमस्कार करा, माझे भक्त व्हा. करेक्ट. आता ह्या श्लोकाच्या एंड नंतर ऍक्च्युली काही प्रश्न नाहीये नवीन अर्जुनाकडनं. काही जनरली प्रत्येक चॅप्टरला काय ना काहीतरी याने स्टार्ट झालेलं आहे की काहीतरी क्वेश्चन असेल किंवा काहीतरी क्वेरी असेल अर्जुनची. पण हा चॅप्टर ऑलमोस्ट धरून भगवान स्टार्ट करतात. हे का तर मागचं चॅप्टर आहे एवढं भगवंताची एक्स्टसी त्यातनं बाहेर पडते. 9वा चॅप्टर भगवंत आपल्या हृदयातल्या गोष्टी बाहेर काढतात की मी आपल्या भक्तावरती कशा प्रकारे प्रेम करतो. म्हणजे 2 गोष्टी असतात. एक तर असतं ऐश्वर्य आणि एक असतं माधुर्य. करेक्ट. ऐश्वर्य म्हणजे काय? ऐश्वर्याला नव्हे. ऐश्वर्य जनरली आपली कंडिशनिंग एवढी असते की या जगामध्ये आपल्याला काही नावं जेव्हा ऐकतो तेव्हा आपल्याला या जगातील नावं आठवतात. करेक्ट. अशी कंडिशनिंग आपली असते. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात वन इज द ग्रेटनेस ऑफ द लॉर्ड, अदर इज द स्वीटनेस ऑफ द लॉर्ड. ग्रेटनेस ऑफ द लॉर्ड म्हणजे त्याचं ऐश्वर्य. ऐश्वर्य म्हणजे काय तर भगवंत कसे जे 6 जे त्यांनी सांगितलेले आहेत ना पराशर मुनींची व्याख्या दिलेली भगवानची या चॅप्टरमध्ये कुठेतरी येते. इथं समोरच आहे पहिल्या चॅप्टरला. पहिल्या श्लोकचं पहिलं तात्पर्य बघा. ठीक आहे. भूये श्री भगवान उवाच. एकत्र करा उच्चारण. पहिला श्लोक. श्री भगवान उवाच भूयेव महाबाहो शृणु मे परमं वच यत्तेह प्रियमाणाय वक्ष्यामि हितकामिनां. तात्पर्य आवाचा अनुवाद वाचा एखादी कोणीतरी. श्री भगवान म्हणाले, हे महाभाव अर्जुना, पुन्हा ऐक. तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितार्थ मी तुला असे ज्ञान प्रदान करीन जे मी पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे. ओके. तर इथे बघा तात्पर्यामध्ये प्रभुपाद पहिली व्याख्या देतात. जो बल यश संपत्ती ज्ञान सौंदर्य आणि वैराग्य या षड ऐश्वर्याने पूर्ण आहे त्याला भगवान असे म्हणतात. आपल्या स्टेजला काय आहे की आपल्याला
मनुष्य किती चांगला आहे, चांगला म्हणजे इन द सेन्स की किती चांगला माणूस आहे हा, किती प्रेम करतो माझ्यावरती, हे ऐकण्यापेक्षा आजकाल लोकांना काय पाहिजे, हा खरंच म्हणजे समजा आता समजा एक गर्ल आणि बॉय मध्ये अफेअर असेल, तर इनिशियल स्टेजला तर नाही बरं वाटतं की हा मुलगा किती चांगला आहे किंवा ही मुलगी किती चांगली, ठीक आहे ॲटलिस्ट मुलाकडनं. आजकाल उलट आहे इक्वेशन की मुलीने पण जॉब केला पाहिजे, मुलगी पण चांगली कमवती पाहिजे, पण मोर फ्रॉम द साईड ऑफ हजबंड, जो होणारा भावी नवरा आहे किती चांगला आहे, किती प्रेमळ आहे, किती काळजी घेतो, पण तो खरंच माझ्याकरता एक चांगलं घर देऊ शकतो का, हा प्रश्न येतो का नाही. ॲटलिस्ट पहिले 1 महिने असेल ना तर नेक्स्ट स्टेजला तो प्रश्न नॅचरली येतोच की माझ्याकरता चांगलं दागदागिने घेऊन देईल का. म्हणजे भले किती चांगलं प्रेम असेल पण तो एक मोठू त्याच्यामध्ये येतो, छोटासा एक पार्टली, आता नाही आला तर नंतर तो कधी येतोच तो. कारण भौतिक जगत असं बनलेलं आहे की याच्यामध्ये तुम्हाला 100% प्युअर प्रेम भेटणार नाही. सगळेजण थोडी जुनी हिस्ट्री आठवत असं नकोच. तर एनिवे, तू कुणाचं आहे काय ते लव्ह मॅरेज वाला कोण आहे, तू एकटाच बस, अजून कोण नाही, ठीक आहे सांभाळून. कारण आता इथे तुम्हाला ग्रेटनेस सांगण्यात येणार आहे, व्हॉट इज द ग्रेटनेस ऑफ द लॉर्ड. कारण काय आता एक तो फॅक्टर आहे आपल्याला हवं असतं की बाबा एक चांगलं घर पाहिजे, बँक बॅलन्स पाहिजे, गाडी पाहिजे, सगळं पाहिजे, आणि ते नसेल तर काय होतं इव्हेंच्युअली मग तक्रारी येतात, प्रॉब्लेम येतात, आणि थोडंफार काय झालं तर मग आणखी त्यात प्रॉब्लेम वाढत जातात. तर हे एक नॅचरल आहे. तसंच आपण जेव्हा एकदम थोडं बिगिनिंग स्टेजला असतो तेव्हा थोडं आपल्याला भगवंतांचं ऐश्वर माहीत होणं जरा म्हणजे आपल्याकडे चांगलंच एक प्रेरणा आहे. जर भगवंताचं ऐश्वर आपल्याला कळलं तर आपण काय होतो, अरे वा हा व्यक्ती फार मोठा आहे, हा न केवळ माझ्यावर प्रेम करतो पण हा व्यक्ती मला भरपूर काय काय देऊ शकतो आणखीन. हा सेकंडरी मोटिव्ह आहे, प्राथमिक प्रेम आहे, पण ते जर ॲड झालं तर किती चांगलं वाटेल आपल्याला. जसं समजा आपला एखादा मित्र आहे आणि पहिले आपला मित्र आपल्याला माहित नाही हा मित्र कोण आहे, पण काही दिवसांनी आपल्याला कळलं की अरे हा मित्र जो आहे ना हा PM चा मुलगा आहे. कुणाचा, सगळ्यांचे डोळे मोठे झाले, कुठले काम अटकले गव्हर्नमेंटचे, प्रॉपर्टी, कुठले लायसन्स पास करायचे, डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचे, लगेच काम होणार ना. मग आपल्याला जेव्हा एखाद्या माणसाबद्दल जर प्रेम असतं ते एक प्लस पॉईंट त्याच्याकडे आहेच, प्लस आपल्याला कळलं की तो किती ग्रेट आहे, तर आपल्याला काय होतं मध्ये मैत्री जी आहे ते आणखीन घट्ट बनते. बिकॉज आणि ऑफकोर्स हे काय स्वार्थ नाही त्याच्यामध्ये, असा नॅचरल आहे की जर एखादा मनुष्य प्रेमळ पण आहे आणि त्याच्याजवळ चांगली संपत्ती सुद्धा आहे तर मग जास्त आपली त्याची अरे वा किती महान आहे यार, एवढं असून सुद्धा माझ्यावर असं नाही काय घालवू शकतो ना, एवढा मोठा असून सुद्धा माझ्यावरती प्रेम करतो. मग याच्याकरता आता ह्या चॅप्टरमध्ये, याच्या अगोदरच्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय दिसलेलं आहे, भगवंतांचं प्रेम दिसलेलं आहे आपल्याला की भगवंत किती प्रेम करतात आपल्या भक्तांवरती. त्याचे सगळे श्लोक आले. संडे पिछला सांगत होते प्रभूजी, सांगत होते काय की गीतेमध्ये असं कुठे डिक्लेरेशन नाही आहे असं, म्हणजे की सांग की मी भगवान आहे, पूर्ण पुरुषोत्तम, असं कुठे डिक्लेरेशन आहे का भगवंत सांगतात अर्जुनाला कुठे काय डिक्लेअर करायला. पण एकच ठिकाणी डिक्लेरेशन आहे, तर ते डिक्लेरेशन आहे की तू डिक्लेअर कर की माझ्या भक्तांचा कधी नाश होणार नाही. नवे भक्त प्रणश्यती म्हणून आहे ना कृष्ण पण बघितलं, क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांती गच्छति कोणते प्रतिजानी नवे भक्त प्रणश्यती, हे डिक्लेरेशन आहे. आणि साधा डिक्लेरेशन नाही की ढोल ताशा घेऊन जा नाक्यावर आता गणपती आलेत ना, ढोल ताशा वाजेल, मोठ्याने गाजावाजा करा आणि सांग अख्ख्या जगाला की माझ्या भक्तांचा कधीच विनाश होणार नाही. आणि तो विनाश म्हणजे भौतिक स्तरावरती नव्हे, तो विनाश म्हणजे आध्यात्मिक स्तरावरती. तर कधी आपण त्याला कन्फ्युज होऊन असं म्हणतो की हा म्हणजे भक्त म्हणजे तू आता कधी मरणार नाही मरणार इन द सेन्स की बॉडी सोडणार नाही किंवा त्याला काय फिजिकल त्रास होणार नाही बॉडीवरती, त्याला कुठले आजार होणार नाही, त्याचा अर्थ असा नाही आहे. त्याचा अर्थ असा आहे की आध्यात्मिक स्तरावरती त्याला त्याचं कधीही त्याची भक्ती नष्ट होणार नाही. तर या चॅप्टरमध्ये भगवंत एवढे एक्स्ट्रेसमध्ये आहेत, कारण मागच्या चॅप्टरमध्ये त्यांनी जे सांगितलं की माझ्या भक्तांमध्ये किती प्रेम करतो, किंवा अजून सांगा दुसरे श्लोक काय काय बोलले भगवंत नव्या चॅप्टरमध्ये. क्षिप्रम भवती धर्मात्मा हा एक झाला, अजून मनमना भाव मद बघतो, अजून
पत्रम पुष्पम. भक्ती करणे किती सोपी आहे वगैरे, तुला काय टेन्शन काही नाही. मोठे मोठे गणपती आणायची गरज नाही. एवढा गाजावाजा करायचं का गावामध्ये पूर्ण ढोल ताशा तमाशा. तुला सिंपल काय करायचं आहे, पत्रम पुष्पम. थोडंसं फुल मला ऑफर कर, छोटासा गार्लंड माझ्याकडे घेऊन ये एव्हरी वीक. आता मी प्लॅनिंग करते एक मोठा पोस्टर आणायचा, म्हणजे फॉर एव्हरी प्रोग्राम. मी जिथे जिथे कधी असं प्रोग्राम जातो मला तिथे कमी मेसेज होते अशी की असं एक मोठा हे पाहिजे, असं स्टँडी पाहिजे गोपीनाथचा आपल्या साईडला, कीर्तन करताना किंवा एवढं लेक्चर करताना. कारण लोकांचं चित्त मग थोडं गोपीनाथकडे वळून जातं नाही. तर नेक्स्ट टाइम बघूया कृष्णा विलिंग आलं तर एक मोठं स्टँडी असेल तिथे. मला मोठा हार बनवावा लागेल. सिम्पल हार बनवा, तेव्हा मारीगोल्ड बनवलं तरी चालेल. मोगराच पाहिजे असं काय नाही, एक सिम्पल एक लाईन मला असा स्ट्रेट तरी चालेल. तर एनिवे अजून काय काय श्लोक आहेत. अपीचेतस दुराचारू भजन्ते माम अनन्य भाग. किती प्रेम आहे भगवानांचं की भले माझ्या भक्तांनी जरी किती काही चूक केली मोठी, ॲक्सिडेंटली, जाणून बुजून नव्हे, ॲक्सिडेंटली, तरीसुद्धा मी त्याला काय करेन, माफ करेन. मी त्याच्या बाजूने असेन. आणि जे अभक्त आहेत त्यांना बघवत नाही, त्यांना म्हणणार तुमचा हा भक्त एवढे चुका करतो तरी सुद्धा तुम्ही त्याला भक्त मानता. हा मी भक्त मानतो आणि डिक्लेअर कर की हा माझा भक्त आहे, त्याचा कधीच नाश होणार नाही. तर असे सगळे प्रेमपूर्वक वार्ता केल्यानंतर भगवंतांचं हृदय हे एकदम प्रेमाने काय झालेलं आहे, भरून गेलं, वाहून गेलेलं आहे. आणि अशा याच्यामध्ये ते 10वा अध्याय स्वतःहून चालू करतात हे सांगण्याकरता की आता अर्जुना तू हे ऐकलंस. कारण सी बघा 6वा चॅप्टर जेव्हा संपलं तेव्हा कनेक्शन काय होतं 7व्या चॅप्टरला, की तुला मी एक मार्ग सांगितला अष्टांग योगाचा, की अष्टांग योगाद्वारे तू कसा अध्यात्मामध्ये प्रगती करू शकतोस. आणि इनडायरेक्टली शेवटला त्यांनी सांगितलं की योगिनमपि सर्वेषां, की तू माझी कशी भक्ती करू आणि माझ्याकडे कसा येऊ शकतोस. पण दुसरा तुला मार्ग सांगेन मी, तुम्हाला आठवतंय का. एक तर आहे अष्टांग योगाचा मार्ग पहिले 6 चॅप्टर. अजून एक अल्टरनेट मार्ग काय भगवंतांची भक्ती करण्याचा, तो म्हणजे भक्ती. त्यांची सुरुवात कशी होते, तत्शृणु, श्रवण करा माझ्याबद्दल. आणि श्रवण करण्याकरता काहीतरी सब्जेक्ट मॅटर पाहिजे ना. मग हे सगळं श्रवण करण्याकरता की भगवान किती महान आहेत, भगवंत किती प्रेम करतो भक्तावरती. मग ते 10व्या चॅप्टरमध्ये आपल्या क्वालिटीज सांगतील भगवंत की या भौतिक जगामध्ये कसा विस्तारित झालेला आहे आणि कशा प्रकारे या सगळ्या गोष्टींमध्ये तू मला पाहू शकतोस आणि माझं ऐश्वर काय किती आहे कसं आहे तर ही लिस्ट याच्यामध्ये येईल आपल्याला. आणि म्हणून इथे 9व्या चॅप्टरला काय आहे, भगवंतांचं स्वीटनेस आहे, त्यांचं माधुर्य आहे. आणि 10व्या चॅप्टरमध्ये काय त्यांचं ऐश्वर आहे. माधुर्य आणि ऐश्वर जेव्हा एकत्र येईल तेव्हा त्यांना काय निर्माण होईल, आपली भगवंतांविषयी एकदम म्हणजे एकदम आदर, सन्मान आणि सोबत प्रेम. कारण कसं असतं जनरली जेव्हा प्रेम असेल तेव्हा कधी कधी आपण जर सावधान नसेल तर आपण काय करतो, आपण पण करू शकतो ना भगवंतांचा. आणि आपण केला तर काय होईल मग आपल्याकडनं अपराध होईल. म्हणून भगवंत काय करते तिथे आपल्याला त्याचं ग्रेटनेस पण सांगता येईल की मी किती ग्रेट आहे, मला सामान्य माणूस समजू नकोस, मी एवढा ग्रेट असून सुद्धा मी तुझ्यावर काय करतो, प्रेम करतो. तर हा असा श्लोक आहे इथे 10वा, हा पहिला श्लोक. आणि याच्यामध्ये बघा पहिल्या पॅरेग्राफमध्ये बघा, पहिल्या पॅरेग्राफमध्ये शेवटच्या 3 लाईनी बघा. दृढनिष्ठेने भक्तिभाव स्थापित करण्याकरिता पूर्वीच्या अध्यायामध्ये त्यांनी आपल्या विविध शक्तींचे स्पष्ट वर्णन केले आहे. पुन्हा या अध्यायामध्ये ते अर्जुनाला आपल्या विभूती आणि विविध ऐश्वर्यांबद्दल सांगत आहेत. आणि सेकंड पॅरेग्राफमध्ये तुम्हाला दिसेल बघा, मनुष्य जितके भगवंतांबद्दल श्रवण करतो तितक्या प्रमाणात तो भक्तीमध्ये दृढपणे स्थिर होतो. आहे तुम्हाला अनुभव याचा, किती जण याचा अनुभव आहे की ना सगळ्यांना. जेव्हा जेव्हा आपण श्रवण करतो तेव्हा काय होतं, आपले कान, तेव्हा सशाचे कान कसे असतात 2 दिवसाकरता आपले कान वर येतात, संडे, मंडे, ट्यूजडे. जसं मग श्रवणाची पातळी कमी होते पुन्हा ते कान कसे होतात, अजून दुसरा एखादा पशु आठवा ज्याचे कान एकदम, मांजरीचे कान पण एकदम हे असतात, तटस्थ असतात कायम, सतर्क. आणि कधी कधी मांजरीला बघितलं घरामध्ये, तिच्याकडे असं बघितलं ना तर तिला कळतं की आपल्याकडे बघता येते आणि ते नक्कल करते माहिती आहे का. आता मी पकडणार, आता मी पकडणार, याला पकडलं त्याला पकडलं. लहान मुलं कशी असतात, त्यांच्याकडे बघितलं तर जास्त एकदम थोडं हा मला बघतंय ना, आता मला थोडं ॲक्शन केलं पाहिजे. जसं जेव्हा वृंदावन लिहिलं होते कालियाला भगवंत हे करतात त्याच्यामध्ये नसतात, तेव्हा राधागोविंद महाराजांच्या लेक्चरमध्ये सांगतो, गौरकृष्ण महाराजांच्या लेक्चरमध्ये. तर जेव्हा कालिया भगवंतांना पकडतो ना आपल्या ह्याच्यामध्ये, तेव्हा भगवंत एकदम इन्स्टेट होऊन जातात, असं एकदम मेल्यासारखे जणू काय. आणि सगळे जेव्हा ब्रजवासी जमा होतात तिथे
तेव्हा भगवंत लगेच ओके सब आगे अभी स्टेज इज रेडी. आणि मग ते महाराज सांगतात त्याच्यामध्ये की भगवान भी जानते हैं कि अभी मैं जो अपने कला का प्रदर्शन कर कोई तो ऑडियंस होना चाहिए ना. जैसे ऑडियंस जमा हो गया तुरंत हा अभी देखो ऍक्शन. तर असं कधी कधी दिसतं आपल्याला जगामध्ये बघताना. आणि ती आलेली गोष्ट कुठनं आहे, नॅचरली कुठनं आलेली आहे ती भगवंताकडनं आलेली आहे इनडायरेक्टली. फक्त तिला आपण काय केलं पाहिजे, कृष्णा कॉन्शियस मॅनरमध्ये डोटल केलं पाहिजे. आणि हे सगळं भगवंताचे पास्ट टाइम्स या सगळ्या लीला जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपलं प्रेम त्यांच्याविषयी काय होतं आणखीन वाढत जातं. म्हणून हा बघा हा शब्द ही जी लाईन दिली प्रभुपादांनी फार महत्त्वाची आहे की जेवढं आपण श्रवण करू तेवढं आपण भक्तीमध्ये स्थिर होत जाणार. आणि सेकंड दिला की मनुष्याने नेहमी भक्तांच्या सत्संगामध्ये भगवत कथेचे श्रवण करावे, त्यामुळे त्याची भक्ती मार्गावरील श्रद्धा दृढ होईल. आणि बघा पुढे, ज्यांना खरोखरीच कृष्ण भावना भावित होण्याची आस्था आहे अशाच लोकांमध्ये भक्तांच्या सत्संगात भगवत कथा होऊ शकते. म्हणजे आपण अशा व्यक्तीसोबत बसून कथा ऐकायचा आनंद घेऊ शकत नाही ज्याला इंटरेस्ट नाहीये. आपण एखाद्या व्यक्तीच्या बाजूला बसल्यानंतर नेहमी टाइम बघत आहे. अरे मला जायचंय, अरे मला जायचंय, मग त्याचा इन्फ्लुएन्स बाजूवाल्यावरती पडतो. किंवा एखादा व्यक्ती इंटरेस्टेड नाहीये, कशाला आलो आहे इथे, 2 तास गेले माझे वाया. तर हे सगळे व्हायब्रेशन्स बाजूवाल्याकडे पोहोचतात ते आणि बाजूवाला इन्फ्लुएन्स होतात त्याने. म्हणून कथा जी ऐकण्याची स्टाईल आहे ॲक्च्युली भगवत कथा ऐकण्याची. म्हणून बघा ॲक्च्युली आपण जेव्हा डिस्कशन करतो आपण एवढी अशी एक्झॉल्टेड फिलॉसॉफी बोलत नाही. आणि मी सुद्धा का तुम्हाला असे एक्झॉल्टेड काही सांगत नाही किंवा असे कुठले मोठे मोठे वर्सेस कोट करत नाही मी कधी. बऱ्याचदा आपण सिम्पल डिस्कशन करत असतो. पण बऱ्याचदा मला असा अनुभव आहे ॲटलिस्ट की म्हणजे अशी अनुभूती होते मध्ये मध्ये कधी भगवंत त्यांची साक्षात उपस्थित असल्याची. का तर तुम्हाला इंटरेस्ट आहे, मला इंटरेस्ट आहे. वेन श्रोता आणि वक्ता दोघांना जेव्हा इंटरेस्ट असतो तेव्हा तिथे भगवंत प्रकट होतात. मध्ये म्हणजे किती सिम्पल डिस्कशन असतं पण ते जर आपण प्रेमाने केलं. म्हणून बघा असे कितीतरी प्रिचर्स आहेत. आयव्यासमध्ये आपल्याला अनुभव असेल की मुलं कधी कधी आयव्यास प्रिचिंगमध्ये एखाद्या प्रिचरशी आसक्त होऊन जातात. म्हणजे तो प्रिचर किती हे नसेल, म्हणजे कधी कधी असं लोकांना वाटतं की फार मोठा कोणी प्रिचर येईल तो कथा करेल तेव्हा आपल्याला आनंद होईल. पण जेव्हा श्रोता आणि वक्त्याच्यामध्ये एक संबंध स्थापित होतो आणि दोघांमध्ये भगवंतांचा गुणगान करण्याची भक्ती करण्याची थोडी इच्छा असते तेव्हा अशा ठिकाणी भगवंत प्रकट होतात. आणि जर जिवंत उदाहरण म्हणजे ते जी मुलं असतात ना जे प्रोग्राम येणारे ते नेहमी म्हणतात अरे प्रभूजीने पाठवा, प्रभूजी कुठे आहेत, आम्हाला तेच प्रभूजी पाहिजेत. किंवा म्हणजे एक त्यांचा एक संबंधाने आपुलकी वाढलेली असते. का तर दोघांनाही इंटरेस्ट आहे की आपण भगवत भक्तीमध्ये प्रगती केली पाहिजे. दॅट इज द रिझन. म्हणून प्रभुपाद दिलेले आहेत की आपल्याला म्हणून आपण पण जेव्हा क्लासेस अरेंज करतो किंवा आपण स्टडी करतो तेव्हा आपला प्रायमरी गोल असला पाहिजे की मला भक्तीमध्ये प्रगती करायची, मला भगवंताविषयी प्रेम प्राप्त करायचं आहे. म्हणून त्यांनी लिहिले खरोखरीच याला इंग्लिशमध्ये सुंदर शब्द वापरले प्रभुपादांनी. मी इथे लिहून काढतो. त्याला अँक्शियस शब्द वापरला, अँक्शियस. कृष्ण कथा कॅन बी डन ओनली इन द असं काहीतरी पॅराफ्रेज करतोय पण तो हा शब्द त्याने घेतला मी. कृष्ण कथा डिस्कशन अबाउट कृष्णा कॅन बी इज पॉसिबल ओनली इन द असोसिएशन ऑफ डिवोटीज हू आर अँक्शियस टू हिअर अबाउट कृष्णा. अँक्शियस म्हणजे काय, अँक्शियस हा शब्द फार हे आहे म्हणजे एकदम व्याकुळ. व्याकुळ म्हणजे त्याला खरंच हे आहे म्हणजे त्याला काय म्हणतात मराठीमध्ये आणखीन शब्द, ऐकण्याची खूप उत्सुकता आहे. हा ज्याला तहान लागते ना तर पाणी कधी भेटेल, आतुरता. इंटेन्स त्याला हे आहे, डिझायर आहे ऐकण्याची. जनरली आपण लाईफमध्ये एवढे इंटेन्स नसतो बऱ्याचदा. आणि आपण जरी इंटेन्स असेल तरी आपली प्रायमरी एनर्जी आपण कुठे फोकस करतो, आपल्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत आहार निद्रा भय या सगळ्या गोष्टी करता. आणि मग राहिलेली शक्ती आता ऑफकोर्स ते ह्या एजचा इन्फ्लुएन्स आहे. तुम्ही सगळे इंटरेस्टेड आहात नाही असं नाही, तुमच्याकडे इंटेन्सिटी आहे. पण बऱ्याचदा आपण बॅक साईडला आपल्याकडनं ते म्हणजे सम हवं तर बॅक साईडला जातात. आता बघा आपल्याला माहिती आहे की चॅन्टिंग आपण सकाळी केलं पाहिजे आहे की नाही, माहिती असतं आपल्याला बरोबर की संध्याकाळी चॅन्टिंग केलं तर सगळं चॅन्टिंग हरिबोल होणार आहे. तरी पण आपलं सम हवं लाईफस्टाईल असं होऊन गेलेलं आहे आणि असं म्हणजे बाय डिफॉल्ट म्हणून जाते की चॅन्टिंग सर्वात लास्टला होते आपली आणि बाकी सगळ्या गोष्टी पहिले येऊन जातात. तर ॲटलिस्ट आपण प्रयत्न करावं की नॉट पॉसिबल एव्हरी डे पण ॲटलिस्ट सम डेज आठवड्यात एकदा दोनदा सकाळी उठून सगळ्यांसोबत असं काहीतरी आहे का तुमच्याकडे कुठे पनवेलला असं काय चॅन्टिंग प्रोग्राममध्ये कुठे सकाळी एकदा आठवड्यातनं वीकली तुम्हाला करायला लागेल. म्हणजे प्रयत्न करा. पण असतं बऱ्याच ठिकाणी हां बोरिवलीला आहे, अंधेरीला पण आहे ना, बोरिवलीला पण आहे, अंधेरीला पण आहे, पनवेलला पण
काय झालं? आहे ना? पण जात नाही तुम्ही ना? म्हणजे वेळ नसेल, मी तुम्हाला असं म्हणत नाही की जा. समटाईम वी डोंट हॅव टाइम. आता संडे एकच भेटतो घरामध्ये. हा घरी करू शकता. आसपासचे 3-4 जण जे आहेत ते एकत्र या आणि करू शकतो चॅन्टिंग. असं जरुरी नाही की 50 जणच पाहिजे चॅन्टिंग करायला. पण द पॉईंट इज की आपण बऱ्याचदा अँशियस नसतो आणि अँशियस नसल्यामुळे काय होतं, बऱ्याच गोष्टी ह्याला बॅकग्राऊंडला निघून जातात आणि जर आपण त्या काळजी घेतली तर हळूहळू त्या बॅकग्राऊंड मधनं कुठे जातं कळलं पडणार पण नाही होतं असं. जर आपण जर ध्यान नाही दिलं तर आपलं चॅन्टिंग हे आज थोडं इनएक्टिव्ह असेल. ठीक आहे करू आपण असं आपल्या मनात असतं. पण आपण जर टाईमवरती जर प्रिकॉशन्स नाही घेतले तर 2 दिवसांनी काय होणार, ते अजून मागे जाईल आणि एक दिवशी चॅन्टिंग कधी झालं काय झालं काहीच कळणार नाही आणि कोण देव जाणे कधी चॅन्टिंगच बंद झालं. सी बिकॉज एखाद्या ॲक्टिव्हिटीमधून आपल्याला जर रस भेटत नसेल तर आपण किती काळ ती गोष्ट करत राहणार. आवलं घेऊन कंटिन्यू जर त्यातनं आपल्याला आनंद भेटणार नाही तर 1 दिवस 2 दिवस आर्टिफिशियली कोणी म्हणते म्हणून कॅन गो फॉर लॉंग ना. तर म्हणून हा जो इथे वापरलेला शब्द आहे प्रबोधन फार महत्त्वाचा की अँशियस असलं पाहिजे आपण ऐकण्याकरता. आणि जर आपण अँशियस आणि जर खरोखरच आस्था आपल्याला आहे की भक्तीमध्ये प्रयोग करायची तर ते भगवतकथा एकदम सुंदर होईल, तुम्हाला आनंद येईल. आणि इथे अजून अशा कथांमध्ये इतर लोक सहभागी होऊ शकत नाहीत. कॉमन सेन्स आहे. त्यांना वाटतं सगळे झोपले की काय. सगळे जागृत आहेत. उद्या गणपती आहेत ना, सगळेजण तयारीमध्ये आहेत. गणपती उत्सव. भगवंत अर्जुनाला स्पष्टपणे सांगतात की तुम्हाला अत्यंत प्रिय असल्यामुळे मी तुला तुझ्या हितार्थ असे ज्ञान प्रदान करीत आहे. सी म्हणून गीता बघा, गीता समजताना आपल्याला म्हणजे हे जे शब्द आहेत भगवंतांचे, भगवद्गीता ही काय कुठली अकॅडमिक डिस्कोर्स नाही आहे. जनरली अकॅडमिक डिस्कोर्स कसा असतो, लेक्चर कसं असतं, कॉलेजमध्ये जेव्हा एखाद्याला लेक्चर द्यायला होतं तेव्हा त्याला माहिती असतं की मी 1 तास जर ड्युटीवरती गेलो बरोबर लेक्चर डिलिव्हर केलं तर मला पगार भेटणार. आणि स्टुडंटला माहिती असतं की मी बरोबर प्रेझेंट राहिलो तर माझी प्रेझेंटी लागणार. 75% माझे पूर्ण होणार. त्याचं कॅल्क्युलेशन दोघांचाही सेल्फिश मोटिव्ह असतो की त्याला पण आपली म्हणजे पगाराची नोकरी पूर्ण करायची आहे आणि याला आपले अटेंडन्स पूर्ण करायची आणि एक चांगला शेरा घ्यायचा आहे. आमच्या जुन्या शाळेमध्ये सर्वात जास्त जी अटेंडन्स असायची ना त्याला लाकडी पट्टी भेटायची बक्षीस 15 ऑगस्टला. माहिती आहे तुम्हाला, पिवळीवाली. अजून पण येते का ती पट्टी? पट्टी अजून येते का? अजून पण येते. म्हणजे इंडिया अजून म्हणजे प्रोग्रेस करत आहे. तर ती पिवळी पट्टी मला वाटत आम्हाला तर कधी भेटली नाही. पण काही स्टुडंट होते त्यांना भेटायची. अरे मला पट्टी भेटली, पट्टी बक्षीस भेटलं. म्हटलं अरे वा काय कशा फुल अटेंडन्स. असे पण काही म्हणजे असतात स्टुडंट. पण स्टील आता ते ठीक आहे त्यांनी केलं म्हणून भेटलं. पण इन जनरल आपल्याला बघायला भेटते काहीतरी एक मोटिव्ह असतो स्टुडंटचा आणि टीचरचा. पण इथे तसं नाही आहे. भगवंत काय म्हणतायत, हे ज्ञान मी तुला का देतोय, कारण तू मला काय आहेस, प्रिय आहेस. ज्या प्रकारे भगवंताला अर्जुन प्रिय आहे त्याप्रमाणे अर्जुनाला भगवंत प्रिय आहे. दोघांमध्ये काय आहे, प्रेमाचा संबंध आहे. आणि तो प्रेमाचा संबंध असल्यामुळे गीतेच्या डिस्कशनमध्ये गोडावा येतो. अदरवाईज जर आपला मोटिव्ह असेल तर काय होणार, डिस्कशन हे एकदम आर्टिफिशियल म्हणून जातं. आणि अशा आर्टिफिशियल डिस्कशनमध्ये भगवंत प्रेझेंट होत नाहीत. आणि जिथे भगवंत प्रेझेंट होणार नाही तिथे मग साहजिकच तुम्हाला तो एक जो म्हणतात ना स्पिरिच्युअल सगळ्यांना सेन्स होतं, ते एक स्पिरिच्युअल व्हायब्रेशन जे क्रिएट होतं ते भेटत नाही त्याच्यामध्ये. आणि स्पिरिच्युअल व्हायब्रेशन क्रिएट नाही झाले तर मग हायर टेस्ट भेटत नाही. हायर टेस्ट नाही भेटले तर मग माणूस परत कशाला ऐकायला येईल. आपण जनरली एवढे दिवस मंदिरामध्ये काय येतो, काय येतोस तू मंदिरामध्ये सांग, किती वर्ष झाली मंदिरामध्ये येतोयस? 2005 पासून किती झाले, 15 वर्ष ना. 15 वर्ष तू काय येतोस कंटिन्यू सांग मला. ऑफकोर्स आनंद मिळतो, त्याशिवाय आला असतास का तू. एव्हरी टाइम यू व्हिजिट तुला काही ना काहीतरी नवीन वाटतं भगवंतांना. आणि भगवंताकडे आनंद वाटतो किंवा 2 भक्तांशी भेटून आनंद वाटतो. अदरवाईज हे जर आपल्याला भेटलं नसतं तर एवढे आपण एवढे वर्षानुवर्ष मंदिरामध्ये येणारच नाही आणि कितीची एक्झाम पण देणार नाही. काहीतरीच नाही. अच्छा याचा वास आहे का, मी तेच म्हणते मनापासून. ब्रेक मध्ये वाटू आपण, अजून भोग चालू आहे, प्रसाद झाला नाही येतो, वेट. ओके
आणि विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर कमेंट्रीमध्ये देतात, सिंगल कमेंट्री आहे. चक्रवर्ती ठाकूरांची कमेंट्रीमध्ये मध्ये मस्त असते, एकदम रसिक कमेंट्री. हा शब्द आपण अगोदर ऐकला होता, अनुसूयवे. हा, ते चक्रवर्ती कोणातच म्हणतात की कृष्णा सेज बिकॉज यू लव्ह मी. आता यू लव्ह मी म्हणजे काय, तू माझ्यावर प्रेम करतो म्हणजे काय, तू मत्सर करत नाहीस माझा. आणि नॅचरली तू माझा मत्सर करत नाहीस म्हणून मी तुला भरपूर काही गोष्टी स्वतःहून सांगतोय प्रेमाने. सी, जेव्हा स्पिरिच्युअल मास्टर आपल्या शिष्यावरती प्रेम करतात ना, शिष्याच्या सेवेमुळे अनकंडिशनल जेव्हा शिष्य सेवा करतो तेव्हा गुरुजन त्याला काय करतात, स्वतःहून आशीर्वाद देतात, त्यांनी न विचारता न सांगता. आणि शिष्य सुद्धा जेव्हा गुरुवरती भरपूर प्रसन्न होते ना, तेव्हा गुरुजी नाही बोलले तरी पण चटे आणून ठेवेल गुरुजी करता पहिलेच. पाणी आणेल, ऑफकोर्स आज ते आले नाहीत, मी पाणी मागत नाहीये. आय एम जोकिंग, तसं काय नाहीये. आणि मी जास्त पित पण नाही पाणी. बट द पॉईंट इज की जेव्हा मला आठवतं, मी कधी कधी असं कोणाचं एकदा लेक्चर ऐकलं आणि असं लेक्चर ऐकून आणि काही जुने काही डाऊट असेल ते सॉल्व्ह झाले, इतका आनंद वाटतो की असं वाटतं की त्या प्रभूजींना भेटावं, काहीतरी त्यांची पर्सनल सेवा करावी, त्यांना काहीतरी म्हणजे फुलाचा गुच्छ द्यावा. असं म्हणजे स्वतःहून वाटतं ते आपल्याला. का तर त्यातला जो झालेला आपल्याला बेनिफिट आहे किंवा जो आनंद आहे तो आपल्याला प्रकट करावासा वाटतो. तर इथे भगवंतांना तेच म्हणायचं आहे की तू माझा एकदम प्रिय भक्त आहेस आणि तू माझी एवढी सेवा करतोस, तर नॅचरली मला वाटतं की तुला काहीतरी करावं तुझ्याकरता. तर असा एक दिव्य संबंध याच्यामध्ये दिलेला आहे. आता सेकंड श्लोक बघा. नमे विदु सुरगणा प्रभवं न महर्षय अहम आदिर्हि देवानां महर्षिणां च सर्वशः. माझी उत्पत्ती किंवा ऐश्वर्य देवतांना कळत नाही, तसेच महर्षींनाही कळत नाही, कारण सर्व प्रकारचे देवतांचे आणि महर्षींचे मी मूळ मीच आहे. ओके, आता इथे एक नवीन थीम चालू होते. नवीन थीम काय चालू होते की भगवंतांना कोणीही जाणू शकत नाही. आणि का जाणू शकत नाही त्याचं एक्सप्लेनेशन आता इथे येईल. ओके, आता कोणाकोणा जाणू शकत नाहीत बघा. आता देवतांना आणि दुसरी कॅटेगरी कोण दिलेली आहे, महर्षींना. देवता मटेरियल पॉवरमध्ये काय आहेत, सुपर आहेत म्हणजे भौतिक शक्तीने. आणि जे महर्षी आहेत ते कशामध्ये एक्सपर्ट आहेत, अंतर्मन, अध्यात्म म्हणजे बेसिकली ज्ञानामध्ये. तर एक कॅटेगरी आहे जी पॉवरमध्ये मोठी आहे, शक्ती, कोणाशी युद्ध करायचं. ऑफकोर्स ऋषी त्याच्यापेक्षा महान आहेत, पण इन जस्ट कम्पॅरिझन की दोघांची स्पेसिफिक प्रॉपर्टी काय आहे की जे ऋषी आहेत ते ज्ञानामध्ये प्रगत आहेत आणि जे देवता आहेत ते शक्तीमध्ये प्रगत आहेत. हे दोघंही मला जाणू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ आपण कुठल्याही शक्तीने किंवा ज्ञानाने भगवंतांना जाणू शकत नाही. आणि याला मेन कारण काय आहे, कारण बघा भगवंत ट्रान्सलेशनमध्ये सांगतात, कारण सर्व प्रकारे देवतांचे आणि महर्षीचे मूळ कोण आहे, मीच आहे. आता जस्ट लाईक समजा मुलगा आहे, वडील आहेत आणि मुलगा आहे. आता मुलाला वडिलांबद्दल सगळं माहिती पडेल का माहित पडणार नाही, तो मोठा झाल्यावरती नाही कळणार का. कारण नॅचरली मुलगा हा नंतर आलेला आहे. वडिलांनी अगोदर काय काय कार्य केलं, त्यांनी काय काय जॉब केले, सर्व्हिसेस, थोडीच सगळं सांगत बसणार आहेत किंवा सांगतील पण किती सांगणार त्याला. आणि भगवंत तर सर्वांचेच हे आहेत, त्यांनी किती किती कार्य केले, ते कोण आहेत किती कळणार त्या मुलाला, नाही कळणार ना. सगळं थोडंफारच कळेल ना, जेवढं त्याला कळू शकतं वडील सांगतील तेवढं. आणि सांगून पण त्याला, कारण जीवात्मा आहे, तर ते जीवात्मा किती नॉलेज गॅदर करू शकेल, त्याची कॅपॅसिटी किती आहे नॉलेज घ्यायची. भगवंत किती आहेत म्हणजे आता ही आपले बल्ब किती आहे, लाईट किती आहे, काहीतरी फ्यू असेल ना लाईट्स. आणि भगवंत किती अनलिमिटेड, किती ग्रहण करेल तो भगवंताविषयी ज्ञान, संभव नाही आहे. तर इथे ही थीम जी आहे ती अशी रन होते की मोठे मोठे देवता, मोठे मोठे ऋषी हे सगळे भगवंतांना जाणू शकत नाहीत, कारण हे भगवंतानंतर उत्पन्न झालेले आहेत. आणि आपण सुद्धा त्याच्यामध्ये नंतर आलोच. देवता जाणू शकत नाहीत, ऋषी जाणू शकत नाहीत मोठे मोठे. मग आपण तर त्यांच्यासमोर उभे राहायला म्हणजे आपली काही कॅटेगरीज नाही तिथे एक तऱ्हेने बघायला गेलं तर. कारण आपण भागवतामध्ये सगळे बघितलेले 5 टाइम्स, जे की भागवतांच्या पहिल्या श्लोकामध्ये म्हणतात मुह्यंती येत सूर्य. हे सगळे जे सूर आहेत, देवता आहेत, हे सगळे काय होतात, मोहित होऊन जातात माझ्या लीलेने. जसे ब्रह्माजी मोहित झाले, इंद्र मोहित झाले, आणि असे कितीतरी देवता आहेत. बाकी हे तर प्रिन्सिपल डेमिगॉड झाले, शिवजी मोहित झाले. तर आपण त्यांच्यासमोर काही गणणार नाही. आपण किती समजू शकणार भगवंत, नाही समजू शकत. तर ही थीम इथे रन होते. आणि या तात्पर्यामध्ये बघा
ती लाईन दिलेलीच आहे बघा. मोठ्या मोठ्या देवदेवता आणि महर्षी सुद्धा श्रीकृष्णांना जाणू शकत नाहीत. त्यांना भगवंतांचे नाम किंवा त्याचे स्वरूपही समजू शकत नाही. मग या सूक्ष्म ग्रहावरील तथाकथित विद्वानाबद्दल काय बोलावे? कोणाबद्दल बोलतात? विद्वान. आपण विद्वान आहोत का? आपण विद्वान पण नाही, आपण कॉमन लेमॅन आहोत, ऑर्डिनरी ह्युमन बिंग्स. तर आपण विद्वानांची स्थिती आता आपली काय होणार स्थिती? कोणीही जाणू शकत नाही की कशासाठी भगवंत मानव सदृश रूपात या भूतलावर अवतरित होऊन अद्भुत आणि असामान्य लीला करतात. म्हणून मनुष्याने जाणले पाहिजे की श्रीकृष्ण जाणण्यासाठी विद्वत्ता ही पात्रता असू शकत नाही. देवदेवता आणि महर्षींनी सुद्धा आपल्या ज्ञानाद्वारे श्रीकृष्णांना जाणण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु तसं करण्यामध्ये ते अपयशी ठरले आहेत. आणि भागवतमध्ये म्हटलंय की मोठ्या मोठ्या देवता सुद्धा भगवंतांना जाणण्यात असमर्थ आहेत. आणि ते त्यांच्या अपूर्ण इंद्रियांची पराकाष्ठा करून तर्क करू शकतात व निराकारवादाचा विरोधार्थी निष्कर्ष करतात. म्हणजे शेवटी आपण कितीतरी अनालिसिस केलं ना, ऍट द मोस्ट आपण कुठे येणार? निराकारवादाला येणार. भगवंतांचं किंवा ऍट द मोस्ट म्हणजे तेच ब्रह्म त्या लेवलला येणार की या जगामध्ये कुठेतरी शक्ती आहे. म्हणून बघा ह्या तात्पर्याच्या शेवटी तुम्ही जाल ना, सेकंड पॅराग्राफ बघा. सेकंड पॅराग्राफच्या थर्ड लास्ट लाईन बघा. भगवंतांच्या अपार प्रकृतीच्या अधीन असणाऱ्या आहे व्यक्तींना भगवंतांची अनुभूती एखादी नियंत्रक शक्ती अथवा निर्विशेष ब्रह्मज्योती म्हणून होते. कळलं का तुम्हाला? ह्या दोन मेजर कॅटेगरीज आहेत पूर्ण जगभरामध्ये. जेव्हा तुम्ही वर्ल्ड अनालिसिस कराल तर ह्या दोघांना तुम्ही असं देऊ शकता की नियंत्रण शक्ती जी आहे ना ती परमात्मा लेवलची आहे. या जगात तुम्ही कितीही जरी बघितलं, कुठला धर्म घ्या, अब्राहमिक रिलिजन सगळे घ्या, हिंदुइझम तर ठीक आहे, ॲटलीस्ट पर्सनॅलिटी म्हणून काहीतरी लोकांना माहिती आहे, पण जेवढे जेवढे अब्राहमिक रिलिजन्स आहेत, ख्रिश्चनिटी, इस्लाम, जुडायझम वगैरे वगैरे, या सगळ्यांमध्ये भगवंताचं कन्सेप्शन काय आहे? भगवंत म्हणजे कोण? सम पॉवर, शक्ती. आणि ॲट द मोस्ट काय त्याच्या पलीकडे ठीक आहे एक असं त्याला काय म्हणतात, एक तर शक्ती जी रुलिंग पॉवर आहे, आणि ती शक्ती आपण ह्याच्याशी आपल्या वैदिक जर आपल्याला त्याला समांतर घ्यायचं असेल तर ती शक्ती म्हणजे परमात्मा एक तर जे रूल करतं पूर्ण ह्याच्यावरती, सृष्टीवरती. आणि दुसरी कॅटेगरी म्हणजे ब्रह्मन, की ज्या शक्तीमध्ये आपल्याला जवळ एक व्हायचं शेवटला. अशा दोन कॅटेगरी लोक जास्तीत जास्त विचार करू शकतात. एक म्हणजे ब्रह्मन आणि एक म्हणजे परमात्मा. ते परमात्मा म्हणजे त्याला माहिती नाही पण इनडायरेक्टली गेस करतात, ओके सम पॉवर, सम कंट्रोलिंग ऑथॉरिटी ज्याचा ह्या जगावरती कंट्रोल आहे. कारण जगामध्ये दिसतं ना, पीपल ॲक्च्युली कांट डिनाय, म्हणजे ते भगवंतांचं अस्तित्व नाकार करू शकतच नाहीत. कारण त्याला किती जरी नास्तिक असेल, तो जरी बोलत असेल, पण त्याला आपण एक कन्व्हिक्शन असतंच की तरी सुद्धा कोणतरी आहे रे, ठीक आहे, कोण नाही आहे कळत नाही ना म्हणून नास्तिक, मग कोण नाही आहे. आम्ही जे फ्रस्ट्रेट ते आपण वाचलं होतं ना की लोक ॲनालिसिस करतात शेवटी फ्रस्ट्रेट होऊन कोणी नाही आहे, चल जाऊ दे, लोक माझं आपटून काय कळत नाही आहे. कारण हे असं तथ्य आहे की जे आपल्या संकल्पनेने किंवा आपल्या त्रिगुणांच्या अधीन राहून कळणार नाही आहे. म्हणून प्रभू म्हणतात की एकतर नियंत्रक शक्ती किंवा निर्विशेष ब्रह्मज्योती म्हणून त्यांचा आपल्याला काय होतो जास्तीत जास्त तिथपर्यंत बोलू शकतो. म्हणून परंतु जोपर्यंत मनुष्य दिव्यासाची प्राप्ती करू शकत नाही तोपर्यंत त्याला भगवंत साक्षात होऊ शकत नाही. कारण मोस्ट ऑफ द तुम्ही आता हे ओल्ड टेस्टामेंट आणि न्यू टेस्टामेंट पण माहिती आहे का? ख्रिश्चनिटीमध्ये आहेत ते. ओल्ड टेस्टामेंट हे सुद्धा एक बायबलचा पार्ट आहे आणि न्यू टेस्टामेंट सुद्धा. याच्यामध्ये बघा तुम्हाला एकदम ज्या जुन्या याच्या गोष्टी काय बायबलच्या गोष्टी मी ऐकायला मला माहीत नाही, बऱ्याचशा बायबलच्या गोष्टी त्याच्यामध्ये भगवंतांच्या मॅजिकल पॉवर दिसून येतात. जसे जेव्हा ज्यूज जेव्हा इजिप्तला क्रॉस करून जात होते तेव्हा मागे सगळे इजिप्त शोल्डर होते आणि तिकडे पुढे समुद्र होता. आणि मग ह्या लोकांनी प्रार्थना केली भगवंताला आणि समुद्र काय झाला ऐकलंय तुम्ही? तर अशाच भरपूर गोष्टी आहेत पण कुठेच असं त्याला साक्षात दिसत नाही की भगवंत आल्याने वाचवलं. बऱ्याच ठिकाणी की भगवंताने आपली पॉवर कशी मॅनिफेस्ट केली. एक ठिकाणी असं म्हणतं की एक बुश जळत असतं, असं एक मोठं झुडूप, आणि ते जळतच राहतं आणि मग तिथे जे असणारे भगवंताची पॉवर आहे. ॲक्च्युली भगवंत पॉवर प्रकट करतात पण बऱ्याच ठिकाणी साक्षात भगवंत पुढे त्यांना दिसतच नाहीत. अशा भरपूर मॅजिकल गोष्टी बायबलमध्ये तुम्हाला आढळतील जर तुम्ही बायबल स्टडी केलं तर. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला काय दिसतंय की सगळे हरे कृष्ण कोणाचे गेस्ट आहेत का? आप हिंदी वाला सुनने आए कि इंग्लिश? ये मराठी क्लास है. हिंदी सामने 8 नंबर बोला, ये सामने वाला क्लास. चलिए कोई बात नहीं.
भगवंतांचे दूत आले. तर एनिवे, तर अशा आपल्याला पॉवर मॅनिफेस्ट करताना दिसेल आपल्याला सगळे भगवंतांचे, पण कधी भगवंत साक्षात त्यांना दिसलेले नाही आहेत. आणि म्हणून प्रभुपाद पुन्हा म्हणून येतात की शेवटचा पॅरेग्राफ बघा, असे लोक श्रीकृष्णाची सरस्वती जाणू शकत नाहीत यास्तव. आणि ॲक्च्युली असं नाही की आपला धर्म मोठा आहे आपल्यामध्ये दिसले म्हणून, इट्स नॉट लाईक दॅट. आपण जेव्हा कम्पॅरिझन करतो तेव्हा बऱ्याचदा तुम्हाला असं वाटायला लागेल की अरे म्हणजे आपलं सनातन धर्म श्रेष्ठ आहे. इट्स नॉट नथिंग लाईक दॅट. तर त्यावेळेच्या लोकांना तसंच प्रभुपाद बऱ्याचदा म्हणतात की त्यांना जेवढं समजू शकतं तेवढं त्यांना ज्ञान दिलं जिजसने, किंवा त्यांच्या धर्मामध्ये तेवढं ज्ञान त्यांनी प्रकट केलं भगवंताने. तेवढं नाही केलं जेवढं त्यांना कळणार नाही देशकाल परिस्थितीप्रमाणे. ते आपण कुठल्या ह्याच्यामध्ये तात्पर्यामध्ये ऐकलं होतं, भगवंत विशिष्ट ठिकाणी विशिष्ट काळी तेवढंच ज्ञान प्रदान करतात जेवढे लोक घेऊ शकतात. यदा आहे धर्मस्य कुठेतरी आहे ते, गीतेमध्येच आहे ते. आपल्या तेच यदा त्याच श्लोकांमध्ये 2-3 आहे. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, की मी तिथे अवतरित होतो. मला जेवढं तुमची जेवढी आकलन शक्ती आहे तेवढंच तुम्हाला ते प्रदान करणार. आणि ते गणिताचं उदाहरण देतो प्रभुपाद, गणिताचं की 2+2 असं काहीतरी आहे की शाळेमध्ये पण तेवढंच असतं आणि 12वीला इंजिनिअरिंगला, पण तरी सुद्धा छोटं आणि मोठं गणित असतं. प्रभुपाद एकदम इंटेलिजंटली उदाहरण देतात. आणि इथे दिलं त्यांनी बघा, यास्तव अशा तर्कवादी ज्ञानी लोकांवर कृपा करण्यासाठी श्रीकृष्ण आपल्या अहैतिक रूपामुळे अवतरित होतात. भगवंतांनी असरण लीला केल्या तरीही मायाशक्तीमुळे आणि जरी भगवंत प्रकट झाले, म्हणून बघा आता तुम्ही म्हणाल की भगवंत आले आपल्याकडे भारतामध्ये आले, तरी सुद्धा भगवंतांनी असाधारण लीला केल्या तरी मायाशक्तीमुळे प्रभावित झालेल्या या तर्कवाद्यांना वाटते की निर्विशेष ब्रह्म हेच परमश्रेष्ठ आहे. म्हणजे इव्हन जरी भगवंत जरी आले तरी आपल्याला कळणार नाही. आपण म्हणणार कोणतरी ड्रामामधला ऍक्टर आले, ड्रामा फेस्टिवल होतात ना, कोणतरी ऍक्टर आहे. भगवंतांना पूर्णपणे शरण गेलेले भक्तच केवळ भगवंतांच्या कृपेने त्यांना जाणू शकतात. अशा असाधारण लीला करणारे स्वतः श्रीकृष्ण आहेत. ओके, तर पुन्हा प्रभुपाद रिपीट करतात की भक्तांनी इतर कोणीच जाणू शकत नाही. ओके, 3rd श्लोक. यो माम, वाचा यो माम अनादिंच व्यक्तिलोक महेश्वरम सर्व मनुष्यांमध्ये मोहरहित झालेला जो मनुष्य मला अजन्मा अनादी सर्व जगतांचा स्वामी म्हणून जाणतो, तोच केवळ सर्व पापांपासून मुक्त होतो. ओके, आता अगोदर म्हटलं की तुम्ही मला जाणू शकत नाहीत, आणि परत म्हणतात की तरी सुद्धा जर तुम्ही मला जाणू शकलात तर काय होणार, तुम्ही सर्व पापांमधून काय व्हाल, तुम्ही मुक्त व्हाल. आणि ऍक्च्युली सर्व पापातून मुक्त व्हायचा अर्थ काय आहे? भगवंतांना जाणल्यामुळे आपण सर्व पापातून कसं मुक्त होऊ शकतो? सर्व भौतिक बंधनातून. कसं काय? म्हणजे आपल्याला कळतं की तेच परमत्व आहे. हा, एक्झॅक्टली. वेन वी अंडरस्टँड की कुठली गोष्ट कशाकरता बनलेली आहे. सी, होल आयडिया काय आहे की टू सी थिंग्स इन द राईट पर्स्पेक्टिव्ह. कुठल्याही गोष्टीची वस्तुस्थिती काय आहे हे बघणे हा उद्देश आहे आपला पूर्ण स्टडीचा. आणि ती गोष्ट तशी आहे बघितल्यावरती आपल्याला कळेल की ही गोष्ट कशाकरता बनलेली आहे. ओके, हा रिमोट कशाकरता बनलेला आहे? AC करता बनलेला आहे. हा याच्याकरता बनलेला आहे की मी फोन करेन. आता दोन्ही शेपमध्ये सेम दिसतात, बटणं पण दिसत आहेत. ओके, किंवा हा गाडीचा रिमोट नाही आहे कुठल्या, किंवा टीव्हीचा रिमोट नाही आहे, नथिंग लाईक दॅट. तर प्रत्येक गोष्टी त्याच्याकरता बनलेली आहे. आणि आपण जर एवढे म्हणजे मूर्ख असणार की ही गोष्ट याच्याकरता बनलेली आहे आणि आपण ती त्याच्याकरता वापरतोय, तर आपण ॲक्च्युली एवढे मूर्ख आहोतच या जगामध्ये. आपल्याला माहिती आहे की मी कशाकरता बनलेलो आहे, माझं अस्तित्व कशाकरता आहे. आय एम मेंट टू सर्व द लॉर्ड, आणि त्यांना मी सेवा केल्यामुळे मी स्वतःहून आनंदी होईन नॅचरली. पण आपल्याला वाटतं की नाही, मी माझी स्वतः सेवा करणार. आणि मग हा संघर्ष आपल्याला पूर्ण आपल्या अंगावर घ्यावा लागतो पूर्ण जीवनभर. जीवन म्हणजे पूर्ण या भौतिक सृष्टीच्या काळामध्ये. आपण जर सिम्पली जर अंडरस्टँडिंग केलं की बाबा ही, आणि हा पूर्ण आपला स्ट्रगल ह्याच्याकरताच आहे हे समजण्याकरता की कुठली गोष्ट कशाकरता बनलेली आहे. मी कशाकरता बनलेलो आहे? सेवा करण्याकरता. भगवंत कशाकरता बनलेले आहेत? माझी सेवा करण्याकरता, सेवा स्वीकारण्याकरता बनलेले आहेत. आणि भगवंत एवढे प्रेमळ आहेत की याच्याहून 2 स्टेप पुढे जातात ते.
ते एवढे प्रेमळ आहेत, त्यांना एवढं म्हणजे जेव्हा आपण त्यांच्यावर प्रेम करतो तेव्हा त्यांना एवढं प्रेम वाटतं की स्वतः सेवा करतात. मग ह्याच्यामध्ये लॉस आहे की फायदा आहे? एक तर लॉस आहे की फायदा आहे? इंटेलिजंट माणसाने असं आज संडे फिशमध्ये सांगितली होती गोष्ट, सगळ्या संडे फिशच्या गोष्टी आठवत आहेत. कारण संडे फिशला बऱ्याच दिवसांनी नसतो पण आम्हाला कंपल्सरी गेले आता. तुम्हाला माहिती असेल ना संडे, नाही माहिती कॉंग्रिगेशन तुम्हाला माहित नाही काय? संडे फिश आपल्याला अच्छा तुम्हाला पब्लिक सांगितलं नसेल अगदी, पण आम्हाला म्हणजे कंपल्सरी म्हणजे संडे फिश रिवाईव्ह करण्याकरता की सगळ्यांनी संडे फिशला एकत्र यावं, ब्रह्मचारी कॉंग्रिगेशन आज मी बसलो होतो बऱ्याच दिवसांनी. तर मी ऑलरेडी सगळे प्रिपरेशन करून ठेवलं होतं, म्हटलं निवांत बसेल. त्याने एक गोष्ट सांगितली त्या संडे फिशमध्ये की एक कोणतरी भिकारी असतो असा आणि असा एक ग्रुप असतो, ते पैसे मागत असतात. तुम्ही होतात का? तुम्ही होतात, आज तुम्ही मिस केलं. तर तो एक कोणतरी श्रीमंत राजा असतो, तो सगळा वाटतो सगळ्यांना आणि म्हणतो की कोण नहीं आया, कौन बच गया गाँव का आदमी? तो म्हणतो वो आदमी नहीं आया, वो आदमी नहीं आया, उसको बुला के लाओ. तो तुमको क्या चाहिए? म्हणतो की तुम्ही काय करा ना की मला काय देऊ नका पण माझे फ्रेंड व्हा, माझे फ्रेंड व्हाल. तर राजा म्हणतो की ठीक आहे तुला जे पाहिजे ते. आणि मग होतं हा घरी निघून जातो. आणि एक दिवशी अचानक राजा म्हणतो की मला माझ्या फ्रेंडला भेटायचं आहे. आणि मग आता सगळे सैनिक तयारी करतात. आता जर राजाला भेटायला जायचं त्या झोपडीमध्ये तर राजा काय करणार, सैनिक काय करणार? तो रस्ता बनवतो. ऑब्विसली ना रस्ता बनवणार ना चांगला. आता प्राईम मिनिस्टर मुंबईला आले, आपल्याकडे चौपाटीला आले, तर ही गल्ली तशी राहील का? गल्लीमध्ये रांगोळी लागेल, पूर्ण शेड लागेल. तसं जन्माष्टमी लागलं होतं, जन्माष्टमीला फक्त इथपर्यंत लागलं होतं, तेव्हा कदाचित ग्रँड रोड पर्यंत लागेल. कोण जाणे. म्हणजे जगत तयारी होते ना पूर्ण, म्हणून तयारी होते. मग मिनिस्टर त्याकडे जातात आणि म्हणतात की अरे हा तर फार हे आहे यार, याच्याकडे काय नाही, चला तुला याला संपत्ती द्या, थोडं लेवल पाहिजे, आपली फ्रेंडशिप पाहिजे थोडी. राजाचा मित्र आहे ना शेवटी. आणि म्हणतात की मग याला मोठं महल पण पाहिजे. तर राजा असं का झोपडीत बसेल, मोठा महल द्यायला. मग इंडिया काय होतं त्याला सगळं आणि प्लस राजाशी म्हणजे उद्या जर का बिल पास झालं नाही, बीएमसी बिल राहिलं किंवा कुठलं टॅक्स हे राहिलं, अरे लगेच अरे वो अपना काम अटक गया कर दो. म्हणजे किती किती इंटेलिजंट आहे तो. ते जीवत मैंने असा इंटेलिजंट विचार करावा. ज्याने भगवंतांशी मैत्री केली त्याला ऑफकोर्स मी मटेरियल स्तरावरती म्हणत नाहीये, भगवंत भक्तांची काळजी घेणार निश्चितच जेवढं आवश्यक आहे आपल्याला तेवढं. आपण हाव करू नये की आता मी मित्र झालो म्हणजे सगळं भगवंत मला देतील, मला काहीच आजार होणार नाही, माझी सगळी मुलं माझे फ्रेंड्स घर सगळं एकदम चकाचक छान सगळं. दॅट विल बी देअर, डोंट वरी, ॲज पर द प्लॅन ऑफ कृष्णा. पण सांगण्याचा अर्थ असा की जर आपण भगवंताची मैत्री केली तर सनातन काळाकरता आपण त्याच्या धामाला जाऊन येऊ शकतो. मग त्यांचं धाम हे आपलं होऊन जाईल. कीर्तन चालू झालं. तिकडे ॲक्च्युली कीर्तन करायला भेटतं मला, इथे आपल्याकडे तशी सोय नाही आहे. तर नेक्स्ट टाइम बघूया, मी पेटी घेऊन येईन. त्यांचं असेल तर आपलं पण थोडंसं करूया 10 मिनिटं. तर असं इंटेलिजंटली माणसाने म्हणावं. असं इंटेलिजंट म्हणण्याने काय होईल, हां तर पॉईंट काय होता की भगवंतांचं ज्ञान हे आपल्याला कसं प्युरिफाय करू शकतं, कसं प्युरिफाय करू शकतं. भगवंताचं ज्ञान आपल्याला कळेल, भगवंत कोण आहेत, भगवंतांची भक्ती का केली पाहिजे, भगवंताची भक्ती केल्यानं काय हे जेव्हा ज्ञान भेटतं तेव्हा आपल्या ज्या डिझायर्स आहेत, ज्या इच्छा आहेत, ज्या आता भौतिक अस्तित्वाकडे वळलेल्या आहेत त्या आध्यात्मिक जीवनाकडे येतील आणि त्यातनं आपण नॅचरली काय होऊ, शुद्ध होत जाऊ. पण भगवंतांची भक्ती करणे आपल्याला शुद्ध बनवेल, प्रकृतीच्या 3 गुणांपासून मुक्त करेल. अशा प्रकारे ज्ञान आपल्याला काय करू शकतं, मदत करू शकतं. आणि ह्या तात्पर्याच्या मध्ये बघा सेकंड पॅराग्राफवरती, सेकंड पानावर जा तुम्ही. सेकंड पानामध्ये बघा लास्ट पॅराग्राफ. श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाखाली जे कर्म केले जाते ते सर्व दिव्यच असते, राईट. हे कर्म शुभ आणि अशुभ अशा भौतिक परिणामांनी दूषित होऊ शकत नाही. प्राकृत जगातील शुभाशुभत्वाची संकल्पना ही कमी अधिक प्रमाणात मनकल्पितच गोष्ट आहे, कारण या भौतिक जगात कोणतीच गोष्ट शुभ नाही. म्हणून प्रभुपादांचे पुस्तकं अशा क्लासिक्स आहेत ना. प्रभुपाद कधीच म्हणजे मी ॲटलीस्ट बघितलं नाही असं तात्पर्य की प्रभुपाद घाबरतात बोलताना. जनरली आता आपण समजा मी या जगात काही शुभ नाही आहे, काहीच अशुभ नाही आहे, मी जर बोललो तुम्ही किती सिरियसली घेणार. म्हणजे काय आहे, काय फेकताय तुम्ही, शुभ नाही अशुभ नाही. मग हे सगळं काय चालू आहे, हे वास्तू विस्तू काय आहे, हे सगळं काय आहे. किंवा घरामध्ये बसा बसा कुठेही बसा, फुल ऑफर करा भगवंताला, फुल फुल.
प्रसाद मुद्दाम दिला नाही, तू पळणार आहेस मला माहितीये प्रसाद घेऊन पळणार आहेस ना. प्रसाद भेटेल, वेट. सी म्हणून प्रभुपदांचे तात्पर्य हे फार महत्वाचे आपल्याकडे. आपण कधी ठीक आहे, आता कॅमेऱ्याकडे नाही का बघू, तुमचं कधी कधी ह्यांच्याकडे पण फिरवलं जरा. ए नको नको घाबरू नका, घाबरते का तुम्ही? स्टुडंट आहात तर तुमचा पण चेहरा आला पाहिजे त्याच्यामध्ये. बाकीचे जे भक्त ऑप्शन नंतर कोण कोण प्रेझेंट होते, सगळ्यांची अटेंडन्स ऑनलाईन लागेल. खरंच फिरवतोय का? खरंच फिरवतोय. ठीक आहे, राहू ते दे. तुम्ही डिस्ट्रॅक्ट नका हो, तुम्ही लेक्चर लक्ष द्या. तर मी काय सांगितलं, हा प्रभुपादाचे तात्पर्य बघा. प्रभुपाद कसे लिहितात की या जगामध्ये शुभ आणि अशुभ कुठं नाही. ऍक्च्युली चैतन्य चरित्रामध्ये आणि लेक्चरमध्ये प्रभुपाद एक अशी एकदम भयानक एनर्जी देतात ना. कधी ऐकलं तुम्ही? प्रभुपाद म्हणतात की जी विष्ठा असते ना ती काय काय लोक म्हणतात की अरे ओली विष्ठा, आणि म्हणतात की सुकी विष्ठा चांगली असते. का तर सुकून गेले ती. जनरली गावाकडे आपलं असं दिसतं, गावाकडे जेव्हा लोक रानावरामध्ये जेव्हा तिकडे विष्ठा सोडतात तेव्हा जेव्हा ती ओली असते तेव्हा कसं असतं, घाण दिसते. म्हणजे मला सांगण्याचा अर्थ असा आहे की टॉपिक किती सिरियस आहे बघा. आणि बरोबर कसं ग्राफिक उदाहरण देतात. आणि ती विष्ठा सुकली तर आपण काय म्हणतो, स्वच्छता साफ झाली. अरे पण विष्ठाच आहे ना ती. ती ओली असो किंवा सुकी असो, विष्ठा ही विष्ठाच आहे. तर त्याचप्रमाणे प्रभुपाद म्हणतात की या जगामध्ये कुठलीच गोष्ट ऍक्च्युली शुभ नाही आहे. भले एखादी गोष्ट तुम्ही शुभ म्हणत असेल पण ती सुद्धा आता शुभ गोष्टीला अशुभ म्हणण्याचं कारण काय? ती तात्पुरता फक्त आपल्याला pleasure करू शकते. अजून काय? तात्पुरतं म्हणजेच इनडायरेक्टली इन वन सेन्स की ते आपल्याला बंधन टाकू शकते. शेवटी पुण्य आणि पाप दोन्ही एक आहेत. जे भौतिक जीवनाचं चक्र आहेत त्याचे दोन हे आहेत, दोन चाक आहेत. असं एक चाक गेलं हे इकडं पुण्य, तर दुसरीकडून फिरणारं कुठलं आहे पाप. ते दोघांना हे चालत असतं नेहमी, वरती खालती वरती खालती. आणि मग लोक कधी स्वर्गामध्ये असतात, कधी पाप नरकामध्ये असतात, कधी मध्ये मीडियम पृथ्वीवरती येतात आणि ते कायम फिरत राहतात. ते ॲक्च्युली इनडायरेक्ट म्हणून तसं वगैरे काहीच ऑस्पिशियस नाही आहे इन वन सेन्स. आणि प्रभुपाद म्हणतात ती गोष्ट कशी आहे, मनोकल्पित आहे. मनोकल्पित म्हणजे काय? मनाने आपण इमॅजिन करतो. आणि ॲक्च्युली सीसी मध्ये हा एक श्लोक सुद्धा आहे, भद्रा भद्रा सर्व ज्ञान मनोधर्म. सेम, भद्रा भद्रा सर्व ज्ञान मनोधर्म, येई भाल येई मंद येई सर्व भ्रम. म्हणजे हे चांगलं आणि हे वाईट, हे दोन्ही काय आहेत? भ्रम आहेत. आणि ऍक्च्युली कसं आहे, भ्रम का? आणि समजा तुम्हाला एकदा स्वप्न आलं, काय स्वप्न आलं तुला आता सांग मला? काय कधी स्वप्न पडलंय? काल पडलं स्वप्न? कालच पडलं नाही, त्याचं कुणाला स्वप्न पडलं काल? एकदा स्वप्न पडले कोणाला? काल नाही पडले. कुणाला स्वप्न येत नाहीत? येतात. काय स्वप्न पडलं तुम्हाला? मला तर मांजरीची भीती वाटते, तर माझ्या एकदम स्वप्नात मांजर आलं. मी घाबरून उठली दचकन अच्छा. खाली बसली. मग ते स्वप्न तुम्हाला एफेक्ट करते कुठपर्यंत? जोपर्यंत तुम्ही स्वप्नामध्ये आहात. ॲज सून ॲज यू गेट अप. काय आहे त्याचा अर्थ आहे स्वप्नाचा? इट हॅज नो मिनिंग टू युअर लाईफ. बरोबर आहे का? तसंच हे शुभ अशुभ आहे. ही शुभ अशुभ ही जी कल्पना आहे ती तोपर्यंत आपल्याला म्हणजे घाबरवते किंवा आपल्याला चांगली स्वप्न दाखवली जोपर्यंत आपण विचार करतो की हा ही मला एफेक्ट करते. ज्या दिवशी आपण तो विचार आपल्याला निघून गेला तर आपल्याला एफेक्ट करणारच नाही. म्हणून बघा ह्या तात्पर्यात बघा, आता शेवटला कसं प्रभुपाद म्हणतात, जस्ट त्याच्या खाली या सर्व काही अशुभच आहे. राईट? कारण मुळात भौतिक प्रकृतीच अशुभ आहे. आपण ही शुभ असल्याची केवळ कल्पना करतो. कारण कितीही सुंदर दिसणारा हा जो चेहरा आहे तो उद्या काय होणार आहे? सगळे त्याला म्हणजे म्हातारा झाला आपण. शांती थोडस. पूर्ण भक्तिभावाने आणि सेवाभावाने कुठे गेलं केलेल्या कृष्ण भावना भावित क्रियांवरच खरे मंगल्य अवलंबून असते. म्हणजेच बघा आता याचा ट्रिक काय आहे की मग तुम्ही म्हणाल मग सगळं हे शुभ आहे हे अशुभ आहे, मग ऍक्च्युली काय आहे तरी काय जगामध्ये चांगलं? सगळं काही चांगलं आहे जेव्हा ते भगवंताच्या सेवेमध्ये वापरण्यामध्ये येईल. मग ती शुभ गोष्ट असो किंवा इव्हन सो कॉल्ड अशुभ गोष्ट असो, जोपर्यंत ती गोष्ट भगवंताच्या सेवेमध्ये वापरली जात नाही ना तोपर्यंत ती गोष्ट तुम्हाला
त्रासच देणार आहे. त्या दिवशी लिलामध्ये ऐकत होतो आम्ही, प्रभुपादांचं चालू राहील त्यांचं कॉलेज, मॅरेज आणि गांधीज मुवमेंट, तो एक चॅप्टर चालू आहे. त्याच्यामध्ये प्रभुपादांची पहिली बायको असते राधाराणी, तिचं नाव राधाराणी डे काहीतरी समजा, राधाराणी ना, राधाराणी नाव आहे. तर प्रभुपाद म्हणतात की, वडिलांना म्हणतात ही ना जर चांगली दिसत नाही, मला दुसरी बायको पाहिजे. प्रभुपाद पण एकदम तर आणि त्यांनी तयारी पण केलेली असते, कुठेतरी बोलणं केलेलं असतं आणि चालू असतं त्यांचं. म्हणजे ह्याच्या आपल्या या जमान्यासारखा नाही आलतू फालतू, पण सिस्टमॅटिक कुठेतरी घरामध्ये अप्रोच केलेलं असतो आणि बोलणी चालू असते. आणि त्यांच्या वडिलांना कळतं, वडील त्यांना बोलतात, म्हणतात की अरे मी ऐकलंय तुला, आणि एकदम सिस्टमॅटिक त्यांना, म्हणजे असं नाही की तो मुलगा घाबरून जाईल, पळून जाईल, काय आता जाऊन लग्न करणार पळून मी, असं नाही. त्याला शांत बसवतात, म्हणतात की मी ऐकले तू अजून एक तुला बायको करायची आहे. तर प्रभू म्हणतात की ही चांगली वाटत नाही मला. प्रभू म्हणतात की डोंट वरी, ही बायको राहू दे, तुला आवडत नाही ना, ही तुझ्याकडे चांगलंच आहे. तुम्ही म्हणाल कसं काय बायको आवडत नाही, म्हणजे आता चांगलं दिसायला नसेल, वॉट एव्हर, थोडं लाईफस्टाईल आवडत नसेल, समथिंग लाईक दॅट. पण त्यांच्या वडील म्हणतात की ही बायको तुला, सगळे घाबरले. घाबरू नका, तात्पर्य आहे का बरं त्याचं काय. बरोबर, त्यांचे वडील म्हणतात की आज तू ह्या मुलीशी आसक्त, म्हणजे जर मुली चांगली असेल तर काय होशील तू आसक्त. चाणक्यपणे सुद्धा म्हणतात की सुंदर पत्नी ही त्या नवऱ्याची काय असते, दुश्मन असते. का तर बायको सुंदर असेल तर काय होईल. आपण सगळे घरात वेगळ्यात मी असं त्याच्यामध्ये नाही करते, पण जस्ट पॉईंट कन्वे करण्याकरता की प्रभुपाद सांगतात त्याच्यामध्ये, त्यांचे वडील म्हणतात की आज तुला चांगली आसक्त असेल ना, तर तुला उद्या रिनाऊन्स करायला कठीण जाईल. कारण त्यांच्या हॉरोस्कोपमध्ये लिहिलं असतं की प्रभुपाद ॲट द एज ऑफ 69 मोठे झाल्यावरती काय करणार आहेत, जगभर प्रचार करणार आहेत, 108 मंदिरे बांधणार आहेत. हे सगळं बॅकग्राऊंड त्यांना माहिती असतं वडिलांना. तर ते म्हणतात की, आणि प्रभुपाद हे ॲप्रिशिएट करतात कधी, नंतर जेव्हा त्याचा संन्यास होतो आणि जेव्हा इस्कॉनमध्ये असतं, प्रभुपाद सांगत असतं हे सगळं. आता कसं कळणार लोकांना सगळं, सत्स्वरूप महाराज कसं कळणार आहे की हे प्रभुपादांची हिस्ट्री आहे म्हणून. तर प्रभुपाद थोडं सांगतात की आय ॲप्रिशिएट माय फादर दॅट टाइम ॲडवाइज मी लाईक दॅट अँड आय डिड नॉट मॅरी सेकंड टाइम, की ज्यामुळे मी आज काय आहे संन्यास अवस्थेमध्ये व्यवस्थित. आता मी आसक्त असतो तर मला बायको सोडता आली नसते ना. आणि त्यांचं जेव्हा जे हे होतं, बायको जेव्हा सोडून जाते, तर कोणी याचा वाईट अर्थ घेऊ नका, चुकीचा सांगण्यात. हे सगळे ट्रान्सेंडेंटल अफेअर्स आहेत. प्रभुपाद काही साधारण व्यक्ती नाही आहे, दिव्य स्तरावर त्यांचे सगळे कार्य होतात. तर काही अशा म्हणजे प्रसंग जोडले गेले त्यांच्या जीवनामध्ये, ज्याने आपले छोटे मोठे लेसन घेऊ शकतो आपण असं. तर प्रभुपाद स्वतः हे यांना सांगतायत सत्स्वरूप महाराजांना. असं नाही की त्यांनी कुठे रिसर्च करून किंवा कुठल्या कॉलेजला विचारून इकडून तिकडून माहिती काढलेली आहे. तर याच्यामध्ये सांगण्याचं तात्पर्य असं आहे की कुठलीही गोष्ट जोपर्यंत आपण भगवंताच्या सेवेमध्ये वापरतो तोपर्यंत ती काय आहे, शुभ आहे. आणि जोपर्यंत जी गोष्ट भगवंताच्या वापरतो तोपर्यंत काय आहे, ती अशुभ आहे. तो पण हे चालू करू शकतो. चालू आहे का तो, चालू करा, चालू आहे, करा करा. पण आज क्राऊड जास्त गणपतीचं. हा काय झालं, चालू आहे ना. शुभ्रासने अजून एक उदाहरण दिलं होतं मागच्या वेळेला, एकदम सुंदर उदाहरण भागवतमध्ये दिलं होतं त्यांनी. ते म्हटले की एक माणूस असतो, तो गुरुकडे जातो, तो म्हणतो की बहुत प्रॉब्लम है लाइफ में, बहुत प्रॉब्लम है, ये प्रॉब्लम है, नेबर का प्रॉब्लम है, घर में बच्चों का प्रॉब्लम है, वाइफ का प्रॉब्लम है, कंपनी में जॉब का प्रॉब्लम है, कुछ सोल्यूशन बताओ. त्या गुरु म्हणतो की ठीक आहे, इकडे काय कर, तिथे ना 100 उंट आहेत. काय उंट, तो म्हणतो की तू जायचं आणि त्यांना एकच खाली बसवायचं, सगळ्यांना सगळे उंट बसले पाहिजे. त्या कार्य पूर्ण करून मग माझ्याकडे हा जातो तिकडे. आता उंट सगळे थोडी एकत्र बसणार, एक बसला दुसरा उठतो, 4 बसले 5वा उठतो. अशी सिच्युएशन कधीच येत नाही की सगळे बसलेले आहेत. तर येतो परत म्हणतो की शक्यच नाही, बसू शकत नाही, बसतच नाही येते. कधी बघ असंच आहे लाईफमध्ये. लाईफमध्ये कधीच तुला ॲब्सोल्यूट परफेक्शन भेटणार नाही, कारण ह्या जगामध्ये परफेक्शन पॉसिबल नाही आहे. एक प्रॉब्लेम गेली, दुसरी येणार, दुसरी सॉल्व्ह झाली, तिसरी, 10 प्रॉब्लेम आहेत, 5 सॉल्व्ह होतील, चला 8 सॉल्व्ह होतील, 9 सॉल्व्ह होतील. एक प्रॉब्लेम कुठे राहणार आहे, ज्याने तुम्हाला रिअलाइज होईल की अरे बाबा लाइफ में कुछ तो कमी है जिसकी वजह से ये सब चीज़ हो रही है. तो क्या है ये, मग माणूस रिसर्च करायला चालू करतो, इन्व्हेस्टिगेशन करतो की लाईफमध्ये ॲक्च्युली आहे तरी काय, समथिंग कोण आहे, मग हे सगळे प्रॉब्लेम का होतात. अदरवाईज असं झालं तर मग कोण करेल का रिसर्च. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला जगामध्ये काय आहे, एक हेतू आहे, अरेंजमेंट आहे. अजून मला संडे पेजची गोष्ट आठवली.
अजून एक गोष्ट सांगितली संडे आज. त्यामुळे एक माणूस असतो, श्रीमंत माणूस असतो, तो काय करतो, आपल्या बिल्डिंगच्या घराच्या वरांना भरपूर असं दररोज चॅरिटी देत असतो, दान. भरपूर धान्यचे पोते फेकणार, भरपूर गोष्टी देणार, आणि खाली लोक येऊन सगळं जमा करून घेतात जातात. हा म्हणतो की अरे कधी लोक बघत पण नाही वरती कोण देतोय. एकदा पण बघत नाही, अरे ॲटलीस्ट एकदा तरी बघितलं पाहिजे नाही, एवढा देतोय मी. तर मग हा त्याच्या गुरुकडे जातो, सगळे गुरुच्या दा. गुरु म्हणतात की एक काम कर ना, दुसऱ्या दिवशी काय करतो, धान्य फेकून दगड फेक. तर हा येतो आणि दगड फेकतो. दगड तसे फेकतो तसेच लगेच बोलतो लोक, अरे हे कोण आहे, कोण आहे, दगड का फेकतोयस. मग या गोष्ट तात्पर्य काय आहे की जोपर्यंत आपल्या लाईफमध्ये सगळं एकदम गुडीगुडी चाललेलं आहे, पीसफुल आहे, मजा आहे, सब शुभ आहे, अशुभ कुछ नाही इस जीवन में. त्यांच्या दगड बडल चालू होतात. दगड इन द फॉर्म ऑफ रिलेशनशिप प्रॉब्लेम किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम किंवा हेल्थ प्रॉब्लेम, धिस प्रॉब्लेम, हजारो क्रायसिस येतात. तेव्हा मग आपण वरती बघतो कोण आहे, वरती कोणीतरी आहे का. त्याशिवाय माणूस वर बघतच नाही ना. ॲक्च्युली सगळी जी सिस्टम बनवलेलं भाऊ अरेंजमेंट केलेली आहे ही आपल्या भल्या करताच आहे. कधी आपल्याला त्रास होतो नाही, नो डाऊट त्रास होत नाही असं नाही. आपण किती फिरासोबत डिस्कशन केलं, आता आपण कितीतरी हसलो जोकमध्ये, किती भरपूर, तरी सुद्धा जेव्हा प्रॅक्टिकली आपल्यावरती येणार तेव्हा त्रास होतोच. पण दिस इज हाऊ द वर्ल्ड इज. म्हणून जोपर्यंत येतात की या जगामध्ये शुभ काहीच नाही आहे, जोपर्यंत आपण भगवण्यास सगळं लावतो. आणि आता ह्या श्लोक नंतर बघा, इमिडिएटली आता भगवंत टर्न करतात. आता एक थीम त्यांनी झाली सांगून की मला कोणी जाणू शकत नाही का, कारण सगळे माझ्या नंतर आलेले आहेत ना, मला कसे जाणतील ते. मग आणि अचानक आता टर्न काय होतील वेगवेगळ्या क्वालिटीवरती. बघा आता, बुद्धिर ज्ञानम असमोहम क्षमा सत्यम दम क्षमा सुख दुःखम भवो भावो भयम च भवयेम च. अरे कोणी चौथा मिस केले का श्लोक, चौथाच ना. हो सरी इथे खाली आहे ना, वरती वाचलं नाही. अहिंसा समता तुष्टिस् तपोदानं यशो यश भवन्ति भावभूतानां मत्तैव पृथक्विधा. बुद्धी, ज्ञान, संशय आणि मोह यातून मुक्तता, क्षमा, सत्यता, इंद्रिय संयमन, मनोनिग्रह, सुख आणि दुःख, जन्म, मृत्यू, भय, निर्भयता, अहिंसा, समता, संतुष्टी, तपस्या, दान, यश आणि अपयश इत्यादी जीवांचे सर्व विविध गुण माझ्याद्वारेच उत्पन्न झाले आहेत. ओके, आता हे सांगायचं परत आशय तात्पर्य काय आहे. ऋषी मुनी हे सगळे कुठून आलेले आहेत, देवी देवता सगळे माझ्याकडनं आले आहेत, त्यामुळे मला पुढे जाणू शकत नाही. सिमिलरली ह्या सगळ्या कॉलेज कुठून आलेले आहेत, माझ्याकडनं आलेले आहेत. ह्या कुणा कधी आलेले आहेत, माझ्या नंतर आलेले आहेत. राईट, माझ्या अगोदर आहेत काय क्वालिटीज. दिस इज फर्स्ट अँगल की माझ्या नंतर आले, म्हणून ह्या क्वालिटीने सुद्धा तुम्ही जाणू शकत नाही मला. म्हणून बघा, एखादा व्यक्ती अहिंसक आहे, एखादा व्यक्ती दानशूर आहे, हे सगळे क्वालिटीज मुळे गुडनेस आहेत ना, सत्वगुणातील ॲक्टिव्हिटी आहेत. एखादा म्हणजे एक वाचा बुद्धी आहे, ज्ञान आहे, असमोह आहे, क्षमा, सत्य किंवा सुख दुःख आणि भव यांच्या पलीकडे गेलेलं आहे. पलीकडे म्हणजे त्याला हे नाही त्याचं. त्यानंतर समता आहे, तुष्टी आहे, दान, ह्या सगळ्या पहिली गोष्ट म्हणजे क्वालिटीज माझ्या नंतर आलेल्या आहेत फर्स्ट. आणि सेकंड थिंग की ह्या गोष्टी कुठल्या मोडमध्ये आहेत, प्रकृतीच्या सत्वगुणामध्ये आहेत ना, काही काही तमोगुणामध्ये आहेत, दुःख वगैरे, पण जे दान वगैरे सत्वगुणामध्ये आहेत. मग ज्या गोष्टी सत्वगुणामध्ये आहेत, रजगुणामध्ये आहेत, तमोगुणामध्ये आहेत, ह्या प्रकृतीच्या अधीन आले ना, मग या क्वालिटी सुद्धा तुम्ही मला जाणू शकत नाहीत. आता प्रभुपाद ऑफकोर्स तात्पर्य आपल्या डिवोटी अँगल देतात की बुद्धी म्हणजे काय, असमोह म्हणजे काय, हे आपल्याला वाचण्याकरता. बघा, जीवाचे विविध गुणधर्म, मग ते चांगले असो तो वाईट, सर्व भगवान श्रीकृष्णाने निर्माण केले आहेत, हे तर फॅक्ट आहेच. आता बुद्धी काय दिलं बघा, बुद्धी म्हणजे यथार्थ दृष्टीने विश्लेषण करण्याचे सामर्थ्य होय. ज्ञान म्हणजे चेतन आणि जड पदार्थ वस्तूंना तत्वता जाणणे होय. विश्वविद्यालयीन शिक्षणातून जे ज्ञान प्राप्त केलेले असते ते केवळ पदार्थाशी संबंधित असते, म्हणून या ठिकाणी अशा शिक्षणाचा ज्ञान म्हणून स्वीकार करण्यात आलेला नाही. ज्ञान म्हणजे चेतन, आणि हे सगळं आपण ऑलरेडी वाचलेलं आहे सेकंड चॅप्टर मध्ये. ओके, असमोह, असमोह मध्ये बघा, हळूहळू पण निश्चितच तो मोहातून मुक्त होतो. कोणत्याही गोष्टी अंधविश्वासाने स्वीकारू नये, प्रत्येक गोष्ट स्वीकार काळजीपूर्वक आणि सावधानतेने केलं पाहिजे. क्षमा आचरणात आणली पाहिजे. मनुष्याने सहनशील